हॅलो गाईज, सो आज आहोंनीनं लावलं मला डबल काम. कोणते ते सांगते. त्याआधी उठले आणि बाहेर गेले. आज वातावरण एवढं छान होतं ना, आणि हा घरासमोरचा व्ह्यू मला एवढा भारी वाटतो ना, पक्ष्यांचा आवाज असं बघायला खूप भारी वाटतं. आरू उठायच्या आतच ना सगळं घर चकाचक केले. आता बोलले ती उठायच्या आधीच ना चपात्या पण करून घेते. चहाच बनवायला ठेवला, 2-3 गोळे केले. तोपर्यंत उठली की तिला पहिले मम्मी पण पाहिजे असते आणि नाश्ता पण पाहिजे असतो. थोडंसं घेतलं तिला आणि खाली बसवलं. त्यानंतर मग चपात्या वगैरे केल्या, तिला नाश्ता भरवला. नंतर मी नाश्ता केला आणि नाश्त्याला ना चहा, चपाती आणि सोयाबीनची भाजी केलती, सो ती खाल्ली. आणि आज आमच्या मॅडमला काय झालं काय माहिती, मेकअप आर्टिस्ट बनल्या होत्या, माझ्या डोळ्यांचा मेकअप करत होत्या. तिच्या ऍक्टिव्हिटी ना खूप क्यूट वाटतात. त्यानंतर ना मी हा रेड ड्रेस वेअर केला होता, मला बाहेर जायचं होतं म्हणून. माझं चाललं होतं व्हिडिओ घ्यायचे, तर बघा हे किती मला त्रास देतात, नुसते इकडून तिकडे करून मला त्रास देत होते. आमच्या दोघांची ना अशी मस्करी खूप चालते. आज आरूला आणायला हे पण माझ्यासोबत आले होते, त्यामुळे बाईक वरती गेलो होतो. बाहेर आलो आणि काय घेतलं नाही ना, असं कधीच होत नाही. सो माझं मेडिकल मध्ये काम होतं, मला टॅबलेट घ्यायच्या होत्या, सो त्या घेतल्या. आरूसाठी कॅडबरी घेतली, बिस्किट पुडे घेतले. तिथून निघालो आणि ब्युटी शॉप मध्ये गेलो, कारण मला ना आयब्रो रेझर घ्यायचा होता, बट मला काय मिळाला नाही. शेवटी घरी आलो तर आरू एवढी रुसून बसली होती ना, काय सांगू. तर मेडिकल मध्ये ना तिला कॅडबरी घेतली आणि बिस्किट पुडा घेतलं होतं, ते जिम जाम जास्त ना ते, आणि गाडीवरून पडेल म्हणून मी बॅग मध्ये ठेवलं होतं. अशी रुसली होती ना अख्ख्या रस्त्याने, काय बोलली ना घरात येत होती. शेवटी तिला कार्टून लावलं, ते बिस्किट हातात दिलं ना, तेव्हा ती घरात आली. तेव्हा आम्हाला समजलं ही त्यासाठी रुसली होती. एवढंसं हिचा जीव आहे आणि हिला राग किती येतोय. सो तिला भरवलं आणि झोपवली. संध्याकाळी मस्त गरमागरम चहा केला. चहा सोबत आज बिस्किट पण होतं, बिस्किट खाल्लं. त्यानंतर मग जेवणाची तयारी करायला लागली. आज ना जेवणात मी मसाला वांग करणार होते, त्यासाठी मी वांगी कापून घेतली. मसाल्यासाठी शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, लसूण हे सगळं बारीक करून घेतलं. त्यामध्येच हळद, मीठ, चटणी टाकून एकदा परत फिरवून घ्यायचं. असा मसाला तयार होतो. हा मसाला ना वांग्यामध्ये भरायचा. फोडणीसाठी लसूण टाकायचा, वांगी चांगली फ्राय करायची आणि पाणी ऍड करायचं, मिक्स करायचं आणि लो टू मीडियम वरती शिजायला ठेवून द्यायचं. ह्यांना ना वांग्याचा रस्सा आवडत नाही ना, म्हणून मी ह्यांच्यासाठी ना वांग भाजायला ठेवलं. किचन वरती खूप पसारा झालेला, तो आवरला, भांडी घासली. आता एवढं सगळं मी केलं आणि ह्यांनी जाऊन ना चिकन आणलं. लागलं ना मला डबल काम. बाहेर गेले होते कशासाठी, पेस्ट्री आणायला गेले होते, पण येता येता चिकन घेऊन आणले. मग त्यांच्यासाठी बनवायचं होतं ना, मग त्यांनाच कामाला लावलं. लसूण सोलून द्या बोलले, तोपर्यंत मी कांदा टोमॅटो कट करून ठेवला आणि उशीर झालेला त्यामुळे झटपट कुकर मध्येच केलं. वांग पण खूप छान झालेलं. असं बघा कुकर मध्ये चिकन केलं होतं. त्यानंतर माझ्यासाठी जेवण वाढून घेतलं, वांग्याची भाजी, चपाती. ह्यांनी भरीत आणि असं केलं तर मी सुक्क चिकन, ते खाल्लं. यांच्या चेहऱ्यावरची खुशी तर बघा. मी ट्राय केलेलं वांग सुद्धा खूप भारी झालेलं, सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.